टिवरी मास्टरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. डिबेट फाउंडेशनचे टी शर्ट परिधान केलेला 5757 आणि दीपेश फाउंडेशन म्हटलं तर निश्चितच दिनेशची आठवण येते. कारण दीपेशच्या तर आठवणी आहेत, मात्र दिनेश एक ओली आहे. आणि काय स्पर्धा गाजवली होती नागोबा मंदिरामध्ये. जगदीश पाटील पुन्हा एकदा खेळण्याचा हा वेगळा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क नाहीये. चेंडू इथे निर्धाव जातोय. लागोपाठ 3 चेंडू निर्धाव. क्या बात आहे मिस्टर कमलेश डावखुरे गोलंदाज. चायनामन मारा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी समोरच्या एकूणच संघाची रिक्षा अजूनपर्यंत स्टार्ट झाली नाहीये. फुलटॉस डिलिव्हरी आहे. इथे विकेट मिळू शकेल का? तर अगदीच बरोबर एंडवर थ्रो दिला होता. कारण प्रतापला बाद करायचं हे पूर्ण कल्पना आहे. मात्र इथे एक धाव जगदीशांच्या खात्यात जाते आणि संघाच्या देखील खात्यात जाते. चौथ्या चेंडूवर आले पहिली धाव. आपल्या पहिल्या सामन्यात टिवरी मास्टरनं भरपूर मोठा विक्रम केला. 85 धावा बनवल्या. 86 धावांचं लक्ष दिलं होतं आणि त्यामध्ये एकट्या प्रतापची धावसंख्या होती ती म्हणजे 76. तो प्रताप भोईर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग एंडला. पाहूया प्रतापसाठी कसं प्लॅन करतील इथे एकूणच रिक्षा संघटनेचे खेळाडू. कमलेश टू प्रताप. डावखुरा गोलंदाज वर्सेस डावखुरा फलंदाज. यावेळेला चेंडू बाहेर आहे. अगदी चेंडू तुम्ही जर पट्ट्यात टाकला तर तो बाहेरच जाणार आहे. प्रताप आलाय. प्रतापने आपली इनिंग सुरू केली. 6 धावा कमांडीची. हे गाणं कदाचित प्रतापसाठी वाजलंय. ही इज अ डॉन नाव. यावेळेला अजून धावा मिळतील. अजून 4 धावा संघाच्या खात्यामध्ये. आतापर्यंत या मालिकेचा विचार केला तर तब्बल 86 धावा वैयक्तिक कुठलेत. प्रताप भोईरची ही खासियत राहिली आहे. हा तडाखा राहिली आहे. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाचे 4 चेंडू जवळ आपण बघतोय एकच धाव. त्यानंतरच्या 2 चेंडूत आले 10 धावा. पहिले षटक संपलंय. धावसंख्या 11. गडी बाद 1. दुसऱ्या षटकासाठी कोणता गोलंदाज असेल, कारण इथे महत्वपूर्ण कामगिरी करणारा गोलंदाजच तुम्हाला आणावा लागेल. कारण समोर अगदी विचार केला तर निश्चितच दीपेश कडे पाहिलं जाईल का. ऑप्शन आहे तो 35 चा गोलंदाज आहे तो दीपेश. मात्र तो गोलंदाजी फक्त अंडरम मध्ये करतो. अमित पाटील गोलंदाजीवर आणलंय. अमितची चमकदार कामगिरी या मैदानात होणार का. प्रताप समोर. स्ट्राईक एंडला आता मात्र जगदीश आहेत. त्यामुळे अमितला एकूणच आपली लय मिळवायला हरकत नाहीये. आणि सगळ्यात जास्त डावखुरे बॅटर टिवरीच्या संघात आहेत अशी माहिती देखील मिळते.
दुसरं षटक सुरू झाले, लक्षात घ्या. थोडसा वेगळापणा नक्कीच दिसतोय. आपण बघतोय 30 सर्कलच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक ठेवले, काहीतरी वेगळं प्लॅन दिसतोय इकडे टीम रिक्षा संघटनेचं. आणि जवळ आलाय यष्टिरक्षक सुद्धा जवळ आलाय, जेणेकरून विकेट फॅक्टर साठी जातील ती अमित पाटील. ओ वेल बोल्ड टप्पापर्यंत चेंडू हलक्या रीतीने बाहेर वळतोय. क्रॉस बॅट स्ट्रोक लावण्याचा प्रयत्न होता जगदीश यांचा. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. हा पहिला चेंडू डॉट आला या ओव्हर मधील. यशाच्या पाठीमागे गणेश लीलाधर पाटील. पुन्हा एकदा अगदी मिस केलाय. जगदीश पाटीलला जर विचार केला तर चेंडूच्या रेषेत येत नाही, चेंडू पाहतच नाही असं वाटतंय. फक्त बॅट फिरवायची आहे त्यांना, मात्र ती बॅट फिरवण्यासाठी आधी चेंडू पाहणं महत्वपूर्ण असतं. आणि कदाचित सरावांती या गोष्टी ते नक्कीच मास्टर करू शकतील, कारण ही मास्टर क्रिकेट स्पर्धा आहे. त्यासाठी सराव इम्पॉर्टंट आहे. तुमचं तुम्हाला शरीर सांभाळायचं आहे, तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे भरपूर सराव करणं. अमित पुढचा चेंडू. यावेळेला शॉर्ट प्लेन डिलिव्हरी होती. पुलचा आपला फटका पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल इथे. जयेश आहेत तिकडे 1000 समाधान. मात्र आता कॉन्टेस्ट बघूया. अमित वर्सेस प्रताप. धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावसंख्या झाली ती म्हणजे 12. प्रताप वैयक्तिकरित्या 10 धावाकडून खेळतो. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहू शकलो. रिटायरमेंट घेतली आहे ती म्हणजे जगदीश यांनी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतील. नितेश. जगदीशजी यांची रिटायरमेंट नो डाऊट. मात्र या आराम करा. आपल्या संघासाठी मात्र सेवा देत आहेत या वयातही अगदी हिरिरीने आपल्या संघाच्या बाजूने आणि आपल्या संघाच्या अगदी साथीने राहून काम करतायत. नवीन बॅटर नितीश आता मैदानाच्या आतमध्ये 9 सेकंडला. मात्र अमित समोर आता आव्हान आहे ते म्हणजे प्रतापचं. दुसऱ्या बाजूला प्रतापचा जो फॉर्म आहे तो कंटिन्यू राहील का, किंवा इथे अमित प्रतापची विकेट मिळवणार, हे 2 प्रश्न आहेत. यावेळेला चेंडू अगदी आणि अगदी बाहेर, अगदी आर्क मध्ये तुम्ही चेंडू टाकताय, त्यामुळे चेंडू लॉस झालाय. अगदी लॉस झालाय, कारण जी जाळी बसवली त्या जाळीच्याही मागे चेंडू गेलाय. त्यामुळे हा षटकार येतोय. हा षटकार क्रमांक 11 आहे आतापर्यंत या मालिकेतील. तो म्हणजे प्रतापच्या बॅट मधून आलेला. पहिल्या मॅच मध्ये 9 षटकार, या मॅच मध्ये आतापर्यंत 2 षटकार. पहिल्या मॅच मध्ये 22 चेंडू मध्ये 76 धावा. या मॅच मध्ये आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 16 धावा. त्यामुळे आतापर्यंत 92 धावा या मालिकेत. वेल प्लेड प्रताप भोईर. आणि एकूणच नो डाऊट या मालिकेचं तो शतक लवकरच पूर्ण करणार आहे अशी आता सध्या परिस्थिती आहे. अमित साइड चेंज करून येत आहेत, जेणेकरून एक वेगळा अँगल क्रिएट करू शकतील. या गोष्टी करायला पाहिजे गोलंदाजानं. लेट्स सी पुन्हा एकदा अमित वर्सेस प्रताप. लो फुलटॉस डिलिव्हरी आहे. फक्त ड्राईव्ह करण्यावाचून पर्याय नव्हता. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 1000 समाधान मानावं लागेल. 1 ने पुढे सरकते, ती जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर. धावा 93 धावा आतापर्यंत या एकूणच मालिकेत. प्रताप भोईर आपला जलवा दाखवतोय. टेनिस बॉल क्रिकेट गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने गाजवतोय. अगदी जर विचार केला प्रतापच्या बाबतीत बोलायचं झालं तर मागच्या 25 वर्षापेक्षा जास्त वर्ष तो क्रिकेट खेळतोय. आपल्या संघाला तो सेवा देतोय. अनेक वेगवेगळ्या संघांकडून त्यांनी क्रिकेट खेळलंय. मोठं नाव आहे टिवरी परिसरातील. अगदी टिवरी रत्न जरी म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये, इतकं मोठं नाव. दुसऱ्या बाजूला आता नितीशकडे लक्ष आहे. फसवा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय.
चांगले क्षेत्ररक्षण कमलेश यांचं. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली आहे. रिक्षा संघटना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात धावसंख्या होती ती म्हणजे 11, या षटकात आलेत 9 धावा. चांगली गोलंदाजी झाली. एक षटकार सुद्धा खाल्लाय, मात्र तरी सुद्धा चांगली गोलंदाजी अमितची आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 षटकं संपलेल्या धावसंख्या झाली ती म्हणजे 20, सरासरी 10 धावांची आहे. इथून पुढे किती धावा अजून जोडल्या जातील, थोडासा ड्रिंक्स ब्रेक आपण घेतोय, त्यानंतर आपण वळतोय डीजे ब्रेक कडे. कमॉन डीजे. चला, एकूणच या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी सहकार्य दिले त्या सर्वांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत. सन्माननीय राजेंद्र ठाकूर साहेब, एकूणच त्यांच्या मार्फत आम्हाला अतिशय जबरदस्त सहकार्य आलंय. सन्माननीय चंद्रकांत दादा वैती, माजी उपमहापौर, त्यानंतर सन्माननीय नितीनजी पाटील यांच्या मार्फत देखील अप्रतिम सहकार्य. केशव केणी साहेब, परशुराम वैती साहेब, राकेश खाना गरजजी, दत्ता मात्रेजी, नितीन दराडे साहेब, भरत वैतीजी, प्रभाकर वैतीजी, परमेश्वर वाघमारे, वैभव केणी, रवी पाटील, सिकंदर, बालचंद्र केणी, दिव्यांशी केणी, रमेश चिंतामण वैती यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी बॅड आहे. दिशा गार्डन यांच्या मार्फत देखील आर्थिक सहकार्य. महेश मोहिते, मयूर जावई, छोटे बॉटल्स थंड आणि पाणी त्यांच्या मार्फत देण्यात आहेत. विनोदजी मात्रे यांच्याकडून 2 दिवस चहाची सोय, बिस्किट, तसेच मंदार यांच्या मार्फत देखील फ्रूट बॅग आहेत. तसेच किंजल हेमंतरे यांच्या मार्फतीनं मॅन ऑफ द मॅच साठी थंड देण्यात आलाय. राजेश वारगडे यांच्या मार्फत देखील अतिशय चांगलं सहकार्य आलंय. उमेश मोहिते, नागेश केणी, संजय पाटील, अविनाश, नितीन गरत, हेमंत तरे, मंदार, महेश मोहिते, अजय तरे, तसेच निलेश भोईर, सागर वैती व कृष्णा गरत यांच्याकडून चेंडू देण्यात आले. दिलीप मुनीश्वर केणी यांच्या मार्फत निश्चितच इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था. सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. असं सहकार्य मिळत राहील आमच्या आई गावदेवी 40+ मास्टर क्रिकेट संघाला हीच सदिच्छा. चला, 2 षटकं संपले, धावसंख्या 20 झाले आहेत. तिसऱ्या षटकासाठी आले आहेत गोलंदाज दीपक कदम. एक अतिशय चांगले समालोचक सुद्धा आहेत दीपक, आणि निश्चितच चांगले गोलंदाज आहेत. यावेळेला हा फटका अप्रतिम आहे. इट्स अ बिगी 6 धावा. अगदी पहिला चेंडू उडवला इथे नितेशनं. दीपकचा हा चेंडू ओव्हर पिच होता, आउटसाइड ऑफ स्टंप, मात्र त्यावर अफलातून फटका. 6 धावा. अफलातून बॅटिंग आणि पूर्ण कल्पना आहे टिवरी मास्टर संघ असा गप्प राहणार नाहीये. त्याला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड चांगला फटका. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. जयेश चेंडू उचलेपर्यंत मिळणार आहे फक्त आणि फक्त एकच धाव. हवेचं प्रमाण बघा किती जबरदस्त आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडून उत्तरेकडे वारे जबरदस्त वेगाने वाहत आहेत. प्रताप बोईड ऑन स्ट्राइक. या मॅच मध्ये आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आली 17 धावा. 17 आणि 76 जोडा, तब्बल 93 धावा नाबाद या मालिकेमध्ये. आणि क्रीडा रसिकांना एकच विनंती करीन, ज्यावेळेला प्रतापचं शतक होईल ना त्यावेळेला उभं राहून टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी, कारण स्पेशल खेळाडू आहे. प्रतापसाठी क्षेत्ररक्षण सजवलं जाते. ऑन साइडला सगळे क्षेत्ररक्षक आहे. इथे जर बघितलं तर ऑन साइडला हा वेगवान फटका आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, मात्र एकच धाव मिळेल. एकच धाव मिळणार आहे. गुड क्रिकेट. अठ्ठावीस धावा.
स्विच साठी गेलेत. अपील होत आहे मात्र पंचांनी यस बोट वर केलंय कारण अगदी यशांच्या समोर सापडलेत. त्यामुळे इथे परतावं लागेल ते म्हणजे नितेशला. खरं तर समोर खेळू शकले असते मात्र अगोदरच विचार झाला होता की मला स्विच खेळायचं आहे. मात्र इथे अगदी यशांच्या समोर सापडले. लेग बिफोर विकेट. नितेश परततील आणि अजून एक विकेट ती म्हणजे येते दीपकच्या खात्यामध्ये. वेल बोल्ड. थँक्यू. दीपक पुन्हा एकदा सज्ज आहे. चांगली गोलंदाजी होतीये. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक. यावेळेला ड्राईव्ह बघा किती क्लास आहे. कमलेश यांचं चांगले क्षेत्ररक्षण. अगदी जबरदस्त रिक्षा उभी केली आहे कव्हर क्षेत्रामध्ये. एकच धाव इथे मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे निश्चितच प्रताप भोयर. या मालिकेत आतापर्यंत जर बघितलं तर 94 धावा त्याच्या पूर्ण झाल्यात. 94 अनबिडन 94. येणार का षटकार? या षटकारानं तो या मालिकेतील 100 धावा पूर्ण करणार का? अपेक्षा तशाच आहेत टिवरी संघाच्या. वेल बोल्ड दीपक. अतिशय चांगला चेंडू आणि इथे मिळणार आहे फक्त एकच धाव. अफलातून चेंडू होता. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 30. गडी बाद झाले ते म्हणजे 3. त्यामुळे येणारी 2 षटकं अजून जर विचार केला तर प्रताप भोयर मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र अफलातून. वेल बोल्ड दीपक कदम. कारण पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतरची गोलंदाजी अप्रतिम होती. अफलातून गोलंदाजी झाले आणि म्हणूनच निश्चितच आपली निवड त्यांनी सार्थ ठरवली आहे. वेल बोल्ड दीपक. दिनेश पागदरे नवीन गोलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 95 धावा पूर्ण झालेत या मालिकेत. स्ट्राईक एंडला बॅटर आहे प्रताप भोयर. दिनेश पागदरे चांगला आव्हान उपस्थित करू शकतो. पाहूया हे कॉन्टेस्ट. शॉट आपल्या डिलिव्हरी. चेंडूला उडवले. अगदी चेंडू जाणार आहे किल्ले घोडबंदर परिसरामध्ये आणि प्लीज टाळ्या झाल्या पाहिजेत. या मालिकेत 100 धावा करणारा पहिला खेळाडू. वेल डन प्रताप भोयर. अभिनंदन मित्रा तुझं. काय बॅटिंग दाखवलंय. चेंडू खराब असेल प्लीज लक्ष घाला त्या गोष्टीकडे. तर या मालिकेत आतापर्यंत 101 धावा. क्या बॅटिंग. काय बॅटिंग केले आणि तब्बल षटकार जर विचार केले तर पहिल्या सामन्यात मारलेले 9 षटकार आणि या सामन्यात आतापर्यंत 3 षटकार म्हणजे 12 षटकाराने सजलेली 100 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सामन्यात फक्त 22 चेंडूंना फेस केलं आणि आतापर्यंत या सामन्यात 7 चेंडू म्हणजे तब्बल 29 चेंडू मध्ये 101 धावा. मोठा विक्रम आहे. प्रतापनं हा विक्रम आपल्या नावी केलाय. वेल प्लेड प्रताप भोयर. दिनेश मांगे. पुन्हा एकदा शॉट आपल्या डिलिव्हरी आहे. खराब चेंडू आणि त्याचा निश्चितच वापर केला जातोय. अशा प्रकारचे चेंडू तुम्ही टाकू शकणार नाहीयेत. लागोपाठ 2 षटकार या ओव्हर मध्ये.
लागवड 2 षटकार आणि कदाचित हेच ते षटक आहे जिथे आपण धावा मिळवू शकतो हेच दर्शवतायत प्रताप आणि एकूण टिवरी संघ. इथे हा चेंडू डाऊन द लेग मात्र एक्झॅक्टली घडलंय काय. ते सांगतायत की बोल झालेत मात्र इथे धावा आपण बघतोय 2 पूर्ण केलेत. त्यामुळे पंचांचा निर्णय. येस कोणीच मात्र सांगतायत की येस आपण चेक करूया का एकदा. काही गोष्टी आम्ही लगेच चेक करतोय की एक्झॅक्टली चेंडू स्टंपला ब्रश करून गेलाय की काय. पंच पाहतील लक्षात घ्या कारण कुठल्याही पद्धतीचा रिव्ह्यू नाहीये मात्र पंच एखादी गोष्ट बघतील आणि त्यानंतर निश्चितच आपण तो डिसिजन देणार आहोत. चला काही गोष्टी आम्ही बघितल्यात एकूणच रिव्ह्यू सिस्टम मध्ये आणि पंच आपल्या जागेवर जाऊन निर्णय देतील. त्या 2 धावा मात्र आपण बघतोय पूर्ण केल्या होत्या त्यामुळे पंचांचा इशारा येऊ द्या. प्रताप भोयर हे विकेट इम्पॉर्टंट आहे. वाईट बॉल प्लस 22च्या 2 धावा एकूण 3 धावा इथे गणल्या जातील. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया ते म्हणजे 45 45 धावा पूर्ण झालेत. थोडस पंचावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता दिनेश पागदरीचा की एक्झॅक्टली चेंडू ब्रश करून गेलाय किंवा काय मात्र दूध का दूध पाणी का पाणी डीका स्पोर्ट्स. वेल डन दीपक. दाने दाने में स्वाद. प्रताप भोयर वन्स अगेन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यावेळेला जर बघितला तर निघतेचा थोडासा अँगल चेंज केलाय दिनेशनं. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीसाठी आलेत. वेल बोल्ड इथून चांगला चेंडू डिलिव्हर होतोय. बऱ्याचदा काही गोष्टी चुकतात. बऱ्याचदा आपण ज्यावेळेला प्रॅक्टिस करतो तो ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो मात्र कधी कधी डावखरा बॅटर असला त्यावेळेला थोडासा अँगलचा विचार व्हायला पाहिजे. थोडीशी सद्बुद्धी ती लाभायला पाहिजे. पहिले 2 चेंडू आपण बघितले तर ओव्हर द विकेट हाताळले 2 षटकार बसली त्यानंतर वाईट कन्सिडर झालाय आणि आता राऊंड विकेट गोलंदाजी करताना डॉट आलाय. त्यामुळे क्रिकेट शिका मित्रांनो. स्लो डिलिव्हरी आहे मात्र हा फ्लिक बघा हवेत खेळले जयेश. ओ सोडलाय झेल. हा झेल सुटलाय की ही मॅच सुटली आहे. जयेश सारख्या खेळाडूंकडून अशी चूक होतीये. अगदी स्टेअरिंग वरचा कंट्रोल सुटावा तसं काहीतरी घडलंय आणि चाकामध्ये काहीतरी दगड आला की काय. इथून पुढे काय होणार इथून पुढे काय होणार देव जाणे. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. यावेळेला ड्राईव्ह बघा किती चांगला आहे. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होणार आहे का की थांबणार आहे. नाही चेंडू ट्रॅव्हल होतोय म्हणजे एकूणच प्रतापच्या अंगालाच धावा आहेत असं म्हणावं लागतील. या 4 धावा संघाची धावसंख्या 51 झाली आहे. अफलातून टीम टिवरी मास्टर्स. अंधारला विनंती आहे या ओव्हर नंतर सुद्धा तुम्हाला पाणी न्यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 37 धावा नावात प्रताप भोयर. या मालिकेत पुन्हा एकदा 50 धावा त्याच्या पूर्ण होतील अशा आशा दिसू लागले. दादा काय बॅटर आहेत डॉमिनंट केलंय दिनेश.
टू प्रताप. यावेळेला अजून चांगला फटका, अजून धावा मिळतील 4 धावा. वैयक्तिकरित्या 41 आणि संघाची धावसंख्या 55 वर नेली आहे. वेल प्लेड प्रताप भोईर. जरा प्लीज मैदानाच्या आतमध्ये पाणी न्या प्लीज. मात्र इथे गोलंदाजीचे ऑप्शन कोण कोण आहेत टीम रिक्षा संघटनेचे. तर काही गोलंदाजीची नावं मला येत आहेत. जयेश यांच्या हातात चेंडू का दिला जात नाहीत. जयेश नरोत्तम पाटील यांच्या हातात चेंडू द्यायला पाहिजे. चायना पण गोलंदाज आहेत. त्याच्यानंतर देवेंद्र पुरुषोत्तम पाटील यांच्या हातात का चेंडू दिला जात नाही. आज फ्रेम मध्ये नाहीये देवेंद्र, का कुणास ठाऊक नाराज आहेत वाटतं. ओपनिंग बॅटिंग ते येणारच आहेत नो डाऊट. गोलंदाजी मार्कवर आलाय नवीन कुंवरजी माची. ऑन साइडला जर बघितलं तर निश्चितच 4 क्षेत्ररक्षक. तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक ठेवलेत. हा वेगळा विचार दिसतोय रिक्षा संघटनेचा. नवीन बॅटर आहे तो म्हणजे नंदकुमार. वेल बॉल, चांगला चेंडू होता. इथे मात्र बघतोय यस फ्रेम मध्ये आलेत. क्या बात आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 56 धावा. चला डावकुरा बॅटर आहे, लगेच क्षेत्ररक्षण सजवा. एक्केचाळीस धावा नाबाद. याही सामन्यात 50 धावा पूर्ण करण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज. नवीन माझी शॉट ऑफ डिलिव्हरी. इथे हा झेल नाही होणार आहे. चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सिलसिला जारी है. प्रताप का कहर बरप रहा है. अफलातून बॅटिंग. थँक्यू. धावसंख्या झाले 62. प्रताप भोईर 47. ग्रेट बॅटिंग. अगदी समोर कुठलाही गोलंदाज असो डॉमिनन्स दाखवला जातो. चेंडू खाली राहिलाय. अपील झालंय आणि कदाचित ईश्वरनं सांगितलं असेल नतीश केम छो डिकरा अंदर आवणी. नेक्स्ट बॉल. समोर खेळून काढलाय. चेंडू अगदी भिंगरे आहे. 4 धावा 50 धावा पूर्ण. वन्स अगेन प्रताप भोईर आपला जलवा दाखवतोय. पुन्हा एकदा ती बॅट वरती येणार आहे. वेल डन प्रताप भोईर. अफलातून कामगिरी.
बघा दमण नंतर आपण बघतोय ही लागोपाठ तिसरी 50 आहे प्रताप बोईरची. अफलातून प्रताप यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल होणार का? नाही पडलाय. म्हणजे इथे अगदी लग देखील प्रतापच्या बाबतीत दिसते. या 2 धावा संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 68. अजून एक चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग 68. रिक्षा संघटना मात्र थोडस नक्कीच रिक्षा संघटनेनं अडथळा लावलाय असं म्हणेन मी जर विचार करता त्यांच्या एकूणच कॅलिबरचा. फुलटॉस डिलिव्हरी आहे. हा चेंडू हवेत आहे. दीपक कदम व्हॉट अ कॅच. शेवटच्या चेंडूवर प्रतापची विकेट आली आहे. धावसंख्या 68 वर थांबते. 69 धावा विजयासाठी. मागच्या मॅच मध्ये देखील 69 धावा विजयासाठी होत्या. त्यामुळे इथेही धावसंख्या इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम साठी. वळूया डीजे ब्रेक कडे आणि पुन्हा एकदा येऊया मॅचच्या आतमध्ये.